नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रणिता आपल्या सर्वांचं लर्न विथ प्रणिता या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण पाहूयात गणितातील एक घटक, तो म्हणजे मसावी व लसावी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो HCF अँड LCM, हायेस्ट कॉमन फॅक्टर लोवेस्ट कॉमन मल्टिपल। मसावी आणि लसावी समजून आपण घेत असताना त्याचा शाब्दिक अर्थ काय होतो हे आपण पाहूयात आणि या गोष्टी बेसिक पासून आपण सर्व समजून घेऊया। तर याचा शाब्दिक अर्थ होतो मसावी म्हणजे महत्तम, सा म्हणजे सामायिक आणि वी म्हणजे विभाजक। त्याचबरोबर लसावीचा अर्थ होतो लघुत्तम, सा म्हणजे सामायिक आणि वी म्हणजे विभाज्य। ठीक आहे, आपण अशा पद्धतीने मसावी म्हणजे काय तर महत्तम सामायिक विभाजक आणि लसावी म्हणजे काय तर लघुत्तम सामायिक विभाजक, हा झाला याचा शाब्दिक अर्थ। पण जेव्हा आपल्याला काही संख्या दिल्या जातात आणि त्याचा मसावी व लसावी काढण्यासाठी सांगितला जातो, तर यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे किंवा लसावी आणि मसावी हा कशा पद्धतीने काढला जातो, या सर्वांची आपण बेसिक पासून माहिती पाहणार आहोत। तर हे समजून घेण्यासाठी आपण एक दोन उदाहरण घेऊयात। उदाहरण आहे इथे मी तीन संख्या दिलेल्या आहेत 60, 12 आणि 36। या तिघांचा आपल्याला मसावी तसेच लसावी सुद्धा काढायचा आहे। मसावी आणि लसावी या तिन्ही संख्यांचा आपल्याला काढायचा आहे। तर मसावी व लसावी काढण्यासाठी काय केलं जातं, तर मसावी व लसावी जर आपल्याला काढायचं असेल तर दिलेल्या संख्यांचे आपल्याला मूळ अवयव पाडता आले पाहिजे। मूळ अवयव आडव्या मांडणीने किंवा उभ्या पद्धतीने सुद्धा काढले जातात। तर आपण मसावी आणि लसावी काढण्यासाठी दिलेल्या संख्यांचे सर्वप्रथम मूळ अवयव काढून घेऊयात। तर त्यासाठी आपण उभी मांडणी करूयात। तर स्टेप फर्स्ट आहे दिलेल्या संख्यांची उभी मांडणी करून घ्या। ठीक आहे, आपण उभी मांडणी केलेली आहे। यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर यांचा एक कॉमन विभाजक शोधायचा आहे। आता विभाजक म्हणजे काय, अशी संख्या ज्या संख्येने या तिघांना सुद्धा निशेष भाग गेला पाहिजे। निशेष भाग म्हणजे काय, तर एखाद्या संख्येने तुम्ही दिलेल्या संख्येला जर भागलात तर बाकी ही शून्य आली पाहिजे। फॉर एक्झाम्पल तुम्ही 60 ला जर 2 ने भाग घातलात, बेत्रिक 6 आणि हे 0, हे बघा बाकी किती आलेले आहे, 0, याला म्हणतात निशेष भाग घालणे। तर एखाद्या संख्येने तिन्ही संख्येला जर निशेष भाग जात असेल तर तो झाला त्यांचा विभाजक। तर असा आपल्याला विभाजक शोधायचा आहे। तर आपण 2 पासून सुरुवात करूयात। 2 ने या तिन्ही संख्येला भाग जातो का, पहा जातो। ठीक आहे, मग ज्या संख्येने आपण भागत आहोत ती संख्या आपण इथे लिहिलेली आहे। 2 ने 60 ला भाग गेला का निशेष गेला, पहा ज्या संख्येने भागलेला आहे ती संख्या इथे लिहिलेली आहे मी, आणि जो भागाकार आलेला आहे तो या संख्येच्या खाली लिहित आहे। त्याचबरोबर 2 ने 12 ला बघा किती येतं, पहा 12। हे बघा जेव्हा मी 2 ने 12 ला भाग घालत आहे तेव्हा भागाकार हा 6 येत आहे आणि बाकी 0 येत आहे, म्हणजे हा निशेष भागाकार आहे, बरोबर। म्हणून 12। परत 2 ने 36 ला बघा काय येतो भागाकार, 18। म्हणजे ज्या संख्येने भागत आहे ती संख्या इथे लिहित आहे, जो भागाकार येत आहे तो त्या संख्येच्या खाली लिहित आहे। त्यानंतर पुढची स्टेप पाहूयात। आता परत या तिघांना भाग जाईल अशी संख्या शोधा। 2 ने जातो का, पहा जातो, तिघांनाही भाग, म्हणून 2 ने 30 ला भाग घातल्यानंतर भागाकार येतो 15, 2 ने 6 ला भागाकार येतो
3, 2 ने 18ला भागा, भागाकार येतो 9, बरोबर। आता मी या संख्यांच्या पुढे ना एक स्टार करत आहे। हे स्टार कशासाठी करत आहे, तर ह्या ज्या संख्या आहेत त्या संख्येने तिघांनाही भाग गेला म्हणून केलेला आहे, याही संख्येने तिघांनाही भाग गेला म्हणून स्टार केला आहे। परत आता पुढे जाऊयात आपण, अशी संख्या शोधा ज्या संख्या तिघांनाही भाग जाईल। 2 ने जातो का, नाही जात, कारण 3 ही मूळ संख्या आहे आणि मूळ संख्येला फक्त त्या संख्येने भाग जात असतो। तर याचा अर्थ आता 2 ने नाही जात, मग पुढे 3 कडे जाऊयात। 3 ने भाग जातो का, पहा तिघांनाही जातो म्हणून 3 ने भाग घालूयात। 3 5 15, 3 1 3, 3 3 9, भागाकार लिहित आहे मी इथं, बरोबर। या 3 ने तिघांनाही भाग गेला म्हणून इथे सुद्धा स्टार करत आहे। पुढं जोपर्यंत शेवटी 1 1 येत नाही तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस कंटिन्यू करायची आहे। आता पुढे पाहूयात, अशी संख्या शोधा ज्या संख्येने तिघांनाही भाग जाईल। 5 आणि 3 या मूळ संख्या आहेत, त्या संख्यांना फक्त त्या संख्येने भाग जाऊ शकतो, दुसऱ्या कुठल्याही संख्येने जाणार नाही। मग 5 ला भागण्यासाठी 5च घ्यावे लागेल आपल्याला, म्हणून 5 1 5, 1 तर ॲज इट इज घ्यायचा आहे। 5 ने 3 ला भाग जात नाही त्यामुळे 3 हा ॲज इट इज घेतला। आता आपल्याकडे बाकी काय राहिलेलं आहे, फक्त 3। 3 ला भाग जाणारी संख्या कुठली आहे सांगा। आता हे बघा, इथं 5 ने फक्त 5 ला भाग गेला, 3 ला गेला का, नाही घेतला, म्हणून मी तर स्टार करणार आहे का, नाही, कारण हा कॉमन विभाजक निघालेला नाही। मग 3 ला आता पुढची स्टेप, 3 ला भागण्यासाठी फक्त 3 घेणार, 1 ॲज इट इज, 1 ॲज इट इज, 3 1 3। हे बघा शेवटी 1 1 आलेला आहे, प्रोसेस कंप्लीट झालेली आहे। ओके, हे स्टार का केलेले आहेत, कारण अशा संख्या आहेत ज्या सगळ्यांमध्ये त्या कॉमन आहेत। ओके, तर ही आपली मूळ अवयव काढण्याची पद्धत पूर्ण झालेली आहे। तर यावरून आपण मसावी काढू शकतो। तर मग मसावी कसा काढणार, मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक। मग यातले सामायिक विभाजक कुठले आहेत, 2 सामायिक होता, तिघांना भाग घेतला, हाही 2 सामायिक होता, तिघांनाही भाग गेला, 3 सामायिक होता, तिघांना भाग गेला, पण 5 ने तिघांना गेला का, नाही गेला, म्हणजे हे फक्त सामायिक आहे आणि नावातच काय, महत्तम सामायिक विभाजक। म्हणून जे सामायिक आहेत त्यांचंच फक्त मल्टिप्लिकेशन करायचं आहे, म्हणून जेवढे स्टार केलेले आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन करूयात, गुणाकार करूयात। 2 गुणुले 2 गुणुले 3, तर या तिघांचा गुणाकार येतो 2 2 4, 4 त्रिकोण 12, म्हणून याचा मसावी आलेला आहे 12। याच्यानंतर आपण पाहूयात लसावी। लसावी काढणं सुद्धा अगदी सोपं आहे। लसावी कसा काढला जातो, जी आपण उभी मांडणी केलेली आहे त्यामध्ये हा जो एल शेप दाखवलेला आहे मी, म्हणजे हा फर्स्ट वाला आणि खाली लास्ट, तर या सर्व संख्यांचा आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे। म्हणजे हे जे पूर्ण मूळ अवयव आपण पाडलेले आहे त्या मूळ अवयवांचा आणि शेवटच्या संख्येने झालेला आहे त्या संख्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे। म्हणजे 2 गुणुले 2 गुणुले 3 गुणुले 5 गुणुले 3 आणि खाली परत 1 गुणुले 1 गुणुले 1। आता ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर काय येतं, 1च येतं। त्यामुळे मांडणी करत असताना आपण या तिघांचा गुणाकार आणि गुणुले 1 करूया। काय येईल सांगा, 2 गुणुले 2 गुणुले 3 गुणुले 5 गुणुले 3 गुणुले 1। या तिघांचं मल्टिप्लिकेशन करा, काय ते सांगा आन्सर, 180। तर हा झाला याचा लसावी। म्हणजे दिलेल्या संख्यांचा मसावी आणि लसावी काढण्यासाठी आपल्याला सुरुवातीला मूळ अवयव काढता येणं गरजेचं आहे। आता आपण दुसरे एक उदाहरण घेऊन मसावी व लसावी समजून घेऊया। समजा मी 2 संख्या घेतलेल्या आहेत 25 व 40, या दोघांचा आपल्याला मसावी तसेच लसावी सुद्धा काढायचा आहे। तर तुम्ही सांगा सर्वप्रथम काय केलं पाहिजे, याची उभी मांडणी करून घेतली पाहिजे। ठीक आहे, याची उभी मांडणी करून घेतलेली आहे। आता मला सांगा अशी संख्या, असा विभाजक ज्या विभाजकाने दोन्ही संख्येला भाग जातो, 2 ने जातो का, नाही जात, आपण 5 घेऊयात। 5 ने 25 ला सुद्धा भाग जातो आणि 40 ला सुद्धा घेतो। 5 5 25, 5 8 40,
यापुढे स्टार करते कारण याने दोघांना सुद्धा भाग गेलेला आहे. आता घेऊयात. आता सांगा कोणत्या संख्येने 5 आणि 8 ला भाग जातो. 5 ही मूळ संख्या असल्यामुळे 5 ला फक्त 5 ने भाग जातो, दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग जात नाही. त्यामुळे 5 ला भागण्यासाठी आपल्याला 5च घ्यावं लागेल. 5 एक 5. 5 ने 8 ला भाग जात नाही म्हणून आपण इथं 8 ॲज इट इज घेणार आहोत. आता 8 ला भाग जात नाही असं कसं म्हणता मॅडम. 5 ने जर आपण 8 ला भागलं तर बाकी किती उरते 3. निशेष भाग जातो का नाही जात, म्हणून म्हणत आहे 5 ने 8 ला भाग जात नाही. ठीक आहे. जर बाकी शून्य उरत असती तर याला आपण म्हणलं असतं निशेष भाग गेला. तर पुढची स्टेप आहे अशी संख्या शोधा ज्या संख्येने 8 ला भाग जातो. 8 ला भाग घालण्यासाठी आपण 8 एक 8 कारण शेवटी आपल्याला काय घेऊन यायचं आहे 1. तर इथं या ठिकाणी मूळ अवयव काढून झालेले आहेत. तर यावरून आपण मसावी व लसावी काढूयात. मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. त्यात सामायिक विभाजक म्हणजे दोन्ही संख्यांना भाग जाणारी एकमेव संख्या आलेली आहे ती म्हणजे 5, म्हणून याचा मसावी झाला 5. तर याचा लसावी काय येईल सांगा तुम्ही. एल शेप मध्ये घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. याचं काय आहे 1 आणि वरच्यांचं मल्टिप्लिकेशन 5 × 5 × 8 5 5 25 25 8 200. तर याचा लसावी आलेला आहे 200. अशा पद्धतीने आपण दिलेल्या संख्यांचा मसावी व लसावी कसा काढला जातो हे पाहिलेलं आहे. जर तुम्हाला या व्हिडिओ मधून मसावी आणि लसावी अगदी चांगल्या पद्धतीने क्लिअर झाला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे यानंतर जेव्हा कधी सायन्स आणि मॅथ यांचे व्हिडिओ टाकले जातील तेव्हा याचं नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळेल.